तुला एक प्रश्न विचारू का? दाढ चोकाले, गहू चोकाले तुम्हाला त्रास नाही येत का वा? तुम्हाला खावाले त्रास येते का? नाही. विचार करतो 2 पैसे राहीन तर तुझं लग्न गिग्न लावून देतो म्हणून विचार करतो. म्हणून हे सगळं चोकू चोकू खा लागते आम्हाला तुझ्या करतानी. मी गिन माझ्या नवऱ्याला म्हणतो मला घरीच चक्की पाहिजे बा म्हणून. कारण की कुठं जायची गरजच नाही पडली पाहिजे. नवरा गांडीवर लात मारे ना तेव्हा समजाले ते चक्की घेऊन देते का घेऊन देते तर तुले. अव तर आई तू का मला गांडीवर लाता मारणार नवरा पाहून देणार आहेस का मग? अव तर तू बोलूनच अशी राहिली तर आता त्या शब्दाला उत्तर तर द्यास लागेल मले. अव ताई घरचे मी सगळे काम करीन पण हे गहू चोकणं, दाढ चोकणं, हे करणं, तांदूळ चोकणं हे मायाच्यानं नाही होत आई. बाई तुझी लाडीक पण नाही ना माईच्याच घरी ना बापाच्याच घरी करायचे, नवऱ्याच्या घरी नाही करायचे अशी लाडीक पण. नाही तर गांडीवर लाता मारून हाकलून देते मग कुठं जाशील तू? पण आई तुला न सांगता न माहित होतं तुला गोष्ट कशी माहित होऊन जाते वा? माय होय ना बाप्पा सगळ्या गोष्टी माहित कसं नाही राहील. बरं झालं मायच्या घरी 10 वाजेवरी झोपतेस, नवऱ्याच्या घरी झोपून पाय नाही गांडीवर लाता मारून तुला सासू उठवीन तर. जाऊ दे जास्त नको करू चल गहू चोकाले भीड. बरं आई तू हे सर्व करत बस मी मोबाईल पाहिले जाता. आजी पोरगी काम चांगलं म्हणलं का पार मोबाईल धराले पडते. बरं झालं बाप्पा किती दिवस आहे तर लवकर तुझं उरकून टाका लागते. जरा जास्त नोकरी करून राहिलीस तू. जरा असे गहू चौक म्हणलं तर तुला दुख लागून राहिलं ना. पोळ्या कशी खाते दाबून? बैगन